सर्व साधकांस नमस्कार. येणाऱ्या परम ऊर्जामय अशा चराचर व्याप्त गुरुतत्वाला वंदन करणाऱ्या, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या श्री गुरुपौर्णिमा महापर्वाच्या आपणा शुभेच्छा आगामी देताना मला आनंद होत आहे. परवा सहज स्वामी महाराजांसमोर बसला असताना अशी एक प्रेरणा झाली, किंबहुना असा आदेश झाला की जे काही आपले मुमुक्ष साधक आहेत, जिज्ञासू साधक आहेत, या सगळ्या याच्यामध्ये जो काही साधनेचा प्रपंच आणि परमार्थ साध्य करत असताना जो काही गॅप पडलेला आहे, त्यामध्ये तो ऊर्जेचा जो बॅकलॉग ज्याला म्हणूया आपण, ते भरून काढण्यासाठी सर्व साधकांसाठी या निमित्ताने ब्रह्मांड ध्यान साधना घ्यावी, त्याचं आयोजन करावं असा आदेश झाला आणि त्या अनुषंगाने मी आपणाशी बोलत आहे. 23 नोव्हेंबर 2009 पासून ओमशिव गोरक्ष सेवा संघाच्या माध्यमातून संजीवनी ध्यान साधनेचे अनेक कार्यक्रम झाले. त्यामध्ये विभिन्न प्रकारचे वेगवेगळ्या रचनेच्या माध्यमातून, संरचनेच्या माध्यमातून आपण संजीवनी ध्यान साधना घेतल्या. त्यामध्ये कुंडलिनी ध्यान साधना असेल, षटचक्र साधना असेल, या ठिकाणी आपण पितरमुक्ती साधना असेल, पंचतत्वशुद्धी साधना असेल, पंचकोश शुद्धी साधना असेल, अन्नमय, प्राणमय, मनोमय, ज्ञानमय आणि आनंदमय कोशाचं संचारण असेल, अशा अनेकविध साधना घेतल्या. श्री स्वामी कृपेने ध्यानाच्या 500पेक्षा जास्त पद्धती मला जरी अवगत असल्या तरी साधकाच्या पात्रतेनुसार, साधकाच्या क्षमतेनुसार आपण त्या पद्धतीने साधनेचे आयोजन 23 नोव्हेंबर 2009 पासून आपण करत आलेलो आहोत. या सगळ्या साधनेमध्ये ब्रह्मांड साधना ही आत्तापर्यंत केवळ 4च वेळेस संपन्न झालेली. या साधनेची जी अनुभूती ती प्रचंड विलक्षण अशी आहे, किंबहुना ती शब्दात वर्णन करणं शक्य नाही. आपल्या षटचक्र साधनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं चक्र जे म्हटलं तर तसं सगळीच चक्र महत्त्वाची आहे, परंतु नाभीमध्ये जे चक्र आहे, नाभीस्थानामध्ये, त्याला मणिपूर चक्र म्हटलं आहे. आणि मणी ही अत्यंत मौल्यवान वस्तूला म्हटलं जातं, आपण सर्वजण जाणतात. या एकमेव चक्राला मणिपूर असं नाव आहे. इतर साधना, चक्र साधना सुरू होत असताना ह्या मूलाधारापासून सहस्रारापर्यंत सुरू होत असतात, परंतु ब्रह्मांड साधना अशी एकमेव साधना आहे की ती मणिपूर चक्रापासून सुरू होऊन मणिपूर चक्र, त्याच्यानंतर खालच्या बाजूला स्वादिष्ठान, स्वादिष्ठान नंतर मूलाधार, मूलाधारानंतर मणिपूरची मागचं, ज्याला बॅक मणिपूर म्हणून आपण समजण्याच्या भाषेमध्ये बॅक अनाहत, त्याच्यानंतर बॅक विशुद्धी, बॅक आज्ञा, ज्याला बिंदुचक्र म्हणतात, बिंदुचक्राच्या वरती सहस्रार, सहस्रारच्या पुढच्या भागातनं पुन्हा आज्ञाचक्र, आज्ञाचक्रातनं या ठिकाणी विशुद्धी चक्र, विशुद्धी चक्रातनं अनाहत, अनाहतनं पुन्हा नाभीमध्ये म्हणजे मणिपूर चक्रामध्ये ती ऊर्जा जी आहे, ती ऊर्जेचा जो आहे तो संचार जो आहे त्या पद्धतीने या साधनेमध्ये होतो. आणि ब्रह्मांडाचा जो आकार आहे तो ओव्हल शेप म्हणजे अंडाकृती आहे. आणि ब्रह्मांड साधना या पद्धतीनेच आपल्या चक्रांचं संतुलन, संचारण, संयमन करत ही पुढे सरकत असते. आपण ह्या नाभी हे दशमद्वार म्हटलं जातं आणि आपण आईच्या पोटात गर्भरूपाने वाढत असताना या नाभीच्या माध्यमातून जी नाळ आपली असते, या नाळच्या माध्यमातूनच आपल्याला मातेच्या माध्यमातून रसकस आपल्याला प्राप्त होत असतो, त्या माध्यमातूनच आपल्या पिंडाचं पोषण होत असतं. आणि अगदी त्या याच्यापर्यंत, अगदी ज्या पद्धतीने आपलं गर्भामध्ये पोषण झालं ते आज आपलं जे शरीर आहे, या शरीरापर्यंत त्या ऊर्जेचं संचारण या ठिकाणी होत असतं. या पद्धतीने आपण ती साधना घेत असतो. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांस श्री स्वामी आदेशाने ही साधना संपन्न करण्याची संधी प्राप्त झालेली. विलक्षण असा अनुभव असतो. पिंडी पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात. आणि या साधनेमध्ये प्रत्येकाचा येणारा अनुभव, त्याची व्याप्ती, त्याची खोली ही जरी वेगळी असेल तर प्रत्येकाला हा विलक्षण रोमांचकारी अनुभव येणार हे मात्र निश्चित आहे. आपण सर्वांनी ह्या साधनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर तसं सूचित करायचं आहे. गुरुपौर्णिमा ही जी आहे ही फार महत्त्वाचा पर्व या साधनेच्या जीवनामध्ये म्हटलं गेलं, कारण गुरु, सद्गुरू या पद्धतीने चराचर व्याप्त जे गुरुतत्व आहे त्याला गवसणी घालण्याची ही आपली साधना आहे. आणि या साधनेमध्ये आपण एक वेगळा अनुभव घेणार आहोत. साधनेमध्ये आपणा सर्वांसाठी जी ब्रह्मांडाचं जी संख्या म्हटली जाते, नवम संख्या, कारण 9 संख्या ही अशी आहे की जी ही कधीही बदलत नाही. म्हणजे 9चा गुणाकार करा, भागाकार करा किंवा 9ला कुठल्याही संख्येने गुणलं तर त्याची जे उत्तर येणार आहे त्याची जी बेरीज आहे, जी ही 9 या संख्येतच येते. आणि ते ब्रह्मांड सूचक 9 संख्या म्हणून या ठिकाणी जे सहभाग शुल्क आपण ठेवलेलं आहे या व्यवस्थेसाठी, हे मात्र 900 रुपये आहे. यामध्ये आपणा सर्वांना जे आहे सिद्ध केलेलं आसन
त्याचबरोबर गुरुपौर्णिमेचा संजीवनी शक्तीने अभिमंत्रित असलेला परम ऊर्जामयी अत्यंत असा प्रासादिक भोजनाचाही कार्यक्रम होईल. साधना संपन्न झाल्यानंतर आपणा सर्वांचा अनुभव कथन झाल्यानंतर आपणे साधनेसंदर्भात आपणास काही अडचणी किंवा त्या पद्धतीने काही विचारणा असेल ते विचारणा झाल्यानंतर आपण सगळेजण श्री चराचर व्याप्त गुरुतत्वाची दत्तप्रभूंची स्वामी महाराजांची आरती करून सगळेजण प्रसाद भोजन एकत्रित घेणार आहोत. आणि ह्या सगळ्या याच्यामधनं तो एक रोमांचकारी अनुभव आपण घेऊन जाणार आहोत. मला सांगायला याच्यामध्ये आनंद वाटेल की या साधनेच्या माध्यमातून केवळ आपण एकटा जरी साधनेला बसले असेल तर पती असेल तर पत्नीला, पत्नी असेल तर पतीला आणि आपल्या अपत्यांना, त्याचबरोबर आपल्या पूर्वजांना की आपल्या घरामध्ये वडीलधारी मंडळी असेल यांना सुद्धा या साधनेच्या स्पंदनांचा लाभ होणार आहे. त्याचं कारण असं आहे की आपलं शरीर जे बनलेलं आहे ते माता पित्यांच्या संयोगातनं त्यांच्या गुणसूत्रातूनच निर्माण झालेलं आहे. आणि आपले पुत्र म्हणा किंवा पुत्री, मुलगी म्हणा, हे आपल्या रक्त मांसातून आपल्या गुणसूत्रातनं बनलेलं आहे. या साधनेमध्ये तो रेझोनन्स केला जातो आणि तो फायदा त्यांना सुद्धा होता. किंबहुना आपल्याला या ठिकाणी साधनेला बसलेलं असताना आपण आपल्या घराचा, आपल्या ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करतो ते व्यावसायिक जागेमध्ये सुद्धा ऊर्जेचं संचालन केलं जाणार आहे. अशा पद्धतीने ब्रह्मांड साधना मणिपूर टू मणिपूर अशी संचालित होत असताना आपोआपच त्या माध्यमात पंचतत्व, पंचकोश याला सुद्धा त्या पद्धतीने स्पिरिच्युअल हिलिंग मिळणार आहे. मला सर्वांना या ठिकाणी सूचना करावीशी वाटते की आपण सर्वांनी जरूर लाभ घ्यावा. मात्र या सगळ्या याच्यामध्ये याचं रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी जी लवकर करावी की जेणेकरून तशी संपूर्ण व्यवस्था या ब्रह्मांड साधनेची करण्यासाठी त्या पद्धतीचं सभागृह, त्या पद्धतीचं आपल्याला सगळी व्यवस्था करावी लागणार आहे. या साधनेला येण्यासाठी सर्व साधकांनी नेहमीचा आपला सैलसर पोशाख ठेवायचा आहे, कपाळाला गंध ठेवायचा आहे. महिला वर्गाने जे साधनेचे नियम सांगितले त्या पद्धतीने पोशाख करून यायचा आहे आणि छानपैकी या साधनेचा तीव्र आनंद घेऊन पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत ही सगळी शुभ ऊर्जा प्राप्त करायची आहे. ती ऊर्जा आपल्या सर्वांना प्राप्त हो आणि आपण सर्वांनी या ऊर्जेचा लाभ आपल्या वंशज आणि पूर्वज या सगळ्यांना मिळवून द्यावं. आपल्या घर काराबारच्या ठिकाणी याचा लाभ हो आणि ह्या चराचर व्याप्त गुरुतत्वाचं प्रचंड अशी आशीर्वाद रूपी कल्याणकारी ऊर्जा आपणा सर्वांना प्राप्त हो. धन्यवाद. आदेश.